आमदारपदी निवडून आल्यानंतर आता अनेकांना मंत्रिपदाची स्वप्न पडू लागली आहेत. उपाध्यक्षपदाचा अनुभव घेतलाय, आता मंत्रिपद दिलं तर बरं होईल. नरहरी झिरवाळांनी अशी प्रतिक्रिया साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दिलेली आहे. तर शिरसाटांनी देखील मंत्रिपदाची मागणी केली आहे. पद्धतीचा निकाल होता तुमचा. निकाल असा इतकाही सुंदर होता की माझ्या अपेक्षेपेक्षा खूप तरुणांनी आणि ह्या लाडक्या बहिणींनी आणि त्याबरोबर दादाने जे सहकार्य केलं, फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री महोदयांनी जे सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून जी कामं करता आली, त्यामुळे मला लोकांनी अगदी खांद्यावर घेतल्यासारखं वाटलं. पुन्हा एकदा उपाध्यक्षपद त्या अध्यक्षपदावर दावा. मला वाटतं त्या सभागृहाचं सगळं मी अनुभवलेलं आहे. मला आपण दुसरीकडे कुठं तरी दिलं तर बरं होईल, तिकडचा अनुभव येईल, है ना. तर बघा कसं करता येईल. आपल्या वतीनं जरा विनंती करा नेते लोकांना. दादा मुख्यमंत्रीपद निवड झाली तर आवडेल. मलाही आवडेल, त्याच्यात काय. काही शक्यता वाटते तुम्हाला दादा मुख्यमंत्री होतील? नेते मंडळी करू शकतात त्याचं. माझं काय अनेकांचं नाव काय चर्चेत गेल्या 5 वर्षात होतं. मला वाटतं या टायमाला शिंदेसाहेब त्याला न्याय देतील आणि निश्चित या मंत्रिमंडळामध्ये माझा समावेश होईल अशी मला अपेक्षा आहे.